आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पूर्व भागात तसेच कातर खटाव परिसरात एप्रिल महिन्यातच विहिरी, कुपनलिका बंधाऱ्यांनी तळ गाठला असून आता सध्याला या मे महिन्यात उरली सुरली ऊस, मका, इतर उन्हाळी पिकं करपू लागली आहेत। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मान खटाव तालुक्यात पाणी टंचाईच्या गावात प्रशासनाच्या वतीने टँकर सुरू करण्यात आले आहेत। पाणी पातळी खालावलेल्या भागात पाण्यासाठी लोकांना खिसा रिकामा करावा लागत आहे, परंतु कातर खटाव भागात पाणी एप्रिल महिन्यापासून चांगलेच टिकून राहिले असले तरी येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कॅनॉलला पाणी नाही सुटले तर फार पाण्याची चांगली समस्या भेडसावणार असे दिसून येत आहे। एप्रिल महिन्यात विहिरी, कुपनलिकेला पाणी बऱ्यापैकी होते, पीकही हिरवीगार दिसत होती, परंतु मे महिन्यात कातर खटाव परिसरात ऊस, मका, दुभत्या जनावरांना चारा लागणारी पिकं करपून चाललेली दिसत असल्याने शेतकरी वर्गातून चांगलीच नाराजी दिसून येत आहे। पारा 40 अंशावर गेल्याने आणि त्यातच पाणी स्त्रोत आटू लागल्याने शेतकरी वर्ग कॅनॉलला तारळी उरमोडीचे पाणी कधी सुटणार याची गेल्या 15 दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहे। पारा मागच्या महिन्यापासून 40 ते 43 अंशापर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे मे महिन्यात काय होणार, पिकं जळून जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा तऱ्हेने सध्या भागात पाण्याने काही ठिकाणी खोलवर तळ गाठला असून 6 ते 7 घागरीवर रोज दिवस काढावे लागत आहेत। ऊस, मका पिकं करपू लागले आहेत। ज्या ठिकाणी कॅनॉलचे पाणी पोहोचत नाही अशा दांबेवाडी, कणसेवाडी, एनकुळ, खातवाळ या गावामध्ये टँकरची आवश्यकता भासू लागली आहे। पाण्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता 9 ते 15 तारखेपर्यंत पाणी सुटेल असे आश्वासन दिले आहे। पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। तर आता सध्या कातर खटाव भागात अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात बंधाऱ्यांनी फार दिवसापासून तळ गाठलेला आहे, हे आपण पाहतायच। तरी येथील शेतकरी, ग्रामस्थ भागातील 5 तारखेला पाणी सुटल त्याची वाट पाहत होते। तरी ते आपले एक शेतकरी आहेत। काय तुमचं नाव? माझं नाव किसन शिंगाडे। बरं, काय आता समस्या काय कसं वाटते पाणी टंचाईची? उन्हाळा भयंकर कडक आहे। अच्छा, या वेळेला पाण्याची अत्यंत गरज आहे। अच्छा, पाणी बिलकुल नाही, विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत, बंधारे आहेत शेजारी जवळ एकदम, पण कोरड्या, चिमणीला सुद्धा पाणी। तर आता तुम्ही म्हणताय पाणी समस्या भरपूर वाढलेली आहे। आता आपण जरा उन्हात आपल्यालाच दम निघाना, होय, कॅमेरा बंद पडला, बरोबर, म्हणून आपण आता सावलीला आलो इथे तुमचे म्हणजे 4 शब्द हे करण्यासाठी, ऐकण्यासाठी। होय, कारण टेम्परेचर असं वाढलंय खूप, आपल्यालाच इथं डोकं तापायला लागलं। होय। आता काय समस्या आहे नक्की? शेती आता काय उन्हाळ्यात म्हणजे? शेती म्हणजे जमिनी पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे। अच्छा, गाई, म्हशी यांना थोडंफार ओल्याची गरज असते। अच्छा, तर जर पाणीच नसेल तर ओला चारा कुठून भेटणार त्यांना? अच्छा, हां, म्हणून जनावरांसुद्धा खूप हाल होत आहेत। अच्छा, तरी आमची विनंती आहे की पाणी शासनाने जर लवकरात लवकर सोडलं तर बरं होईल। आता ऊस ठेक काय ठिकाणी करपायला लागलेत? हो, करपायला लागलेत ऊस। आता तुमची काय पिकं आहे ती उन्हाळी पिकं? आमची काय मका संपत आली थोडीशी, ते बी वाळून गेली। बरं, तुमचं काय बोर वगैरे काय पाणी? बोरला किस्त बोर पाणी आहे येतं? पण पिण्यापुरतं येते, काय 4-6 कळशा, अरे बापरे, 4-6 नंतर वर्ष. पाणी बंद होते। दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर पाणी भेटते। दुसऱ्या दिवशी? हो, अरे बापरे, म्हणजे तुम्हाला घरातच वापराय पाणी टंचाई हो, दिसते? घरापुरतंच पाणी मिळते, खर्चापुरतं। अच्छा, पण अजून जर लवकर नाही आलं पाणी, एक 8-10 दिवस, तर ते आहे त्यातलं बी निम्म सुद्धा कमी होईल पाणी, असं अच्छा, 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 परिस्थिती आहे भयानक। अच्छा, अच्छा। आणि तर कधी म्हणजे तुम्ही प्रशासनाला असं काय काय शेतकऱ्याने असं काय म्हणजे चर्चेविषयी काय कळवलं? काही चर्चा, बाबा आपण असं करू, प्रशासनाकडे जाऊ, काय असं तुम्ही चर्चा केली शेतकऱ्यांनी? नाही, लोक म्हणते ऐकायला मिळत होतं 5 तारखेला पाणी येणार आहे। मग त्याच्या ह्याच्यावर तुम्ही वाट बघता तोपर्यंत पाण्याची? लोकांना वाटते चला आता इतका दिवस दम काढला, थोडं आणखी 4 दिवस जवळ आले, आता हां, पाणी येईल। पण आता ऐकायला मिळतंय अजून बराच वेळ, अजून 10 दिवस येणार नाही। मग काय, त्याच्यानंतर जर लवकर नाही आलं आता तर थोड्या दिवसानं पावसाळा सुरू होईल, मृग नक्षत्र सुरू होईल। बरं, मग काय, ज्या वेळेला गरज आहे त्या वेळेलाच मिळायला पाहिजे। बरं, पाऊस पडलच कशावरून? मग काय हो, पावसात तरी अवकाळी काय, पाऊस 1-2-3 आता गरज आहे?
बिलकुल झाला नाही पाऊस. पडतील हो. पाऊस जर नाही आला तर काय करायचं अवकाळी असं पाऊस होतं. कसलाच झाला नाही आपल्याकडे. आजूबाजूला कुठं कुठं पडतोय, ऐका येते पेपरला, न्यूजला बघायला मिळतंय, टीव्हीला. अच्छा. पण आपल्या इथं काय नाही अजून. आणि उष्णता खूप दिवसेंदिवस वाढत चालली. काही ठिकाणी गारपीट वगैरे, काही भागात राज्यात हो, गारपीट काही सुरू आहे. ठिकाणी होते, पण आपल्याकडे कसलंच काहीच नाही. ठीक आहे, तर तुम्ही आता पाण्याची वाट बघताय. हा, पाण्याची वाट 5 बघतोय. तारखेला असं तुम्ही म्हणत होता, पण काय हो, आलं नाही. ऐकायला मिळत होतं 5ला येईल. बरं, काय कळालंय का कधी पाणी येईल काय? काय तर ऐकायला मिळते अजून 10 दिवस 12 दिवस तरी लागतील. मग तिथून अच्छा. पावसाळा जवळच आला की त्याच्या पुढचं तरी काय गॅरंटी आहे पावसाची येईलच म्हणून. अच्छा अच्छा, ओके ओके. तर आता काय ह्या भागात तुमच्या शेत शिवारात काय पाणी टंचायची काय पाणी समस्या? लय अवघड परिस्थिती. प्यायला पाणी नाही ती. प्यायला पाणी नाही. पाणी प्यायला नाही. आता नाही पाणी सोडलं तर टँकर चालू करावं लागेल. काय सांगताय? हो, पाणी नाही तर अजिबात पाणी नाही. आता फिरण्याचं. शिवारात पीक कुठलं आहे तुमचं? आता ऊस आहे. ऊसाची काय परिस्थिती तुमच्या? ऊसाला पाणी नाही. आता महिना 2 महिने झालं. आता काय करपायला लागलं? करपून गेलं पाक ऊसन. काय आता बोरला पाणी? बोरला अजिबात पाणी नाही. काय नाही, बंद बोर आहे. किती वेळ चालतंय बोर? तेव्हा काय प्यापुरतं सुद्धा पाणी येणार तर. अरे बापरे. हा. काही शेतकऱ्यांचं असंच म्हणणं आहे पाणी सुटतो म्हणली होती 5 तारखेला. 5 ते 6 कळशा फक्त मिळतात दिवसात. हो, लय अवघड परिस्थिती झाली आहे. दुसऱ्या दिवशीच पाणी येतं हा. 7-8 कळशा. हा. आता काय प्रशासनानं काय पाणी सोडणार म्हणते 5 तारखेपर्यंत? हा, काय 5 तारखेवर पाणी सुटतो म्हणली होती. अच्छा. 5 तारीख आहे. कायच झालं? नाही. काहीच नाही. आता 7-8-10 दिवसात नाही पाणी आलं तर काय समजून? जळून गेली पिकं. काय आहे माणसाची. बांधाऱ्यात ते पाक आगी वाळून गेलं बांधारण. मी आता शिवारात फेरफटका मारला. बांधारे हा. बिंधारे विहिरी सगळ्या बंद आहे पाकण. काय नाही. कूप नलिका वगैरे हा. विहिरी सगळे पाणी तळ गाठलेलं आहे. हो. आणि आता खरं वर तर आपल्याला जे पाण्याचं पुरवठा आहे तो सुटला पाहिजे हो. खाली कॅनॉलला. हो, कॅनलला. अच्छा, तर वरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सांगितले तुम्ही 15 तारखेच्यात पाणी सुटेल. हो. बघूया काय तुमचं म्हणणं आहे. काय पाणी तुम्ही काय प्रयत्न केला प्रशासनाला का? आता त्या साहेबांनी विचारलं ती म्हणते 5 तारखेला पाणी येतं या. अच्छा तुम्ही अजिबात काळजी करू नका. अच्छा, काळजी करू नका. हा. आता मला इकडे पिके म्हणा तुम्ही सांगितलं ना पिकं जळायला लागली. पीक वाळून गेली. जवळ निम्यार्ध बाक हे झालंय. पाणीच नाही तर काय करायचं. बरं, पाणी जर आता 10-12 दिवसात नाही येणार तर? नाही ना तो बाबा खलास जळून जाणार. अच्छा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.